या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत A1 कलेक्शन अँड क्लॉथ सेंटर, बेगमपेठ, सोलापूर। राज्यात शैक्षणिक क्षेत्रात इनोव्हेटिव्ह उपक्रम राबवणाऱ्या शिक्षकांच्या सर फाउंडेशन या संस्थेनं सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा विद्यमान छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचा नागरी सत्कार केला। या सत्काराने जिल्हाधिकारी स्वामी हे अतिशय भारावून गेले होते। स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने सर्जिनियस एक्झाम परीक्षेतील पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उत्कृष्ट महिला शिक्षकांचा गौरव समारंभ शनिवारी हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहात पार पडला। या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर सुहासिनी शहा, सकाळचे संपादक अभय दिवाणजी, डॉक्टर श्रीकांत येळेगावकर, राज्य समन्वयक बाळासाहेब वाघ, पुणे जिल्हा क्रीडाधिकारी भाग्यश्री बिले, डॉक्टर समीना नदाफ, राज्य महिला राज्य समन्वयका हेमा शिंदे, समन्वयक सिद्धाराम माशाळे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती। यावेळी दिलीप स्वामी यांनी महिला शिक्षकांच्या कार्याचं कौतुक केलं। आपण केवळ 8 मार्च हाच दिवस महिला दिन म्हणून साजरा करतो, परंतु प्रत्येक दिवस हा महिला दिन असतो। प्रत्येक घरातील महिलेचा सन्मान झालाच पाहिजे असं सांगताना त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कामकाज करताना राबवण्यात आलेले उपक्रम, संकल्पना या राज्य सरकारने स्वीकारल्या याचा अतिशय आनंद होतोय असं मत व्यक्त केलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।